मंचर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथील श्री भैरवनाथ महाराज मंदिर द्वितीय वर्धापन दिनानिमित्त सकाळी मांडव डाळे हारतुरे व भैरवनाथ महाराजांचा मुखवटा यांची पारंपरिक वाद्य आणि डीजेच्या तालात सकाळी कळंब ग्रामपंचायत चौकातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक यशवंत कानडे, बाबूराव कानडे, सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी भालेराव, माजी उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव, नंदाराम भालेराव, उद्योजक संदीप भालेराव, नंदकुमार भालेराव, गाडा मालक विक्रम भालेराव, नरहरी वरपे, पुजारी शिवाजी गुरव, अरुण रामकर, संदीप कहडणे, बबुशादादा कानडे, गणपत भालेराव, नितीन कानडे, शिवाजी वरपे, रामदास भालेराव, सुनील भालेराव, रवींद्र भालेराव, गणेश वरपे, किसन भालेराव, गोरक्ष साने यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, पुणेकर, मुंबईकर मंडळी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती। सकाळपासूनच मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी गर्दी केली होती। सायंकाळी पिंगळा फेम मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध कीर्तनकार विशाल महाराज खोले यांचे कीर्तन पार पडले। यावेळी महाराज बोलताना म्हणाले की आजकालची युवा पिढी चांगली घडवायची असेल तर घरातूनच मुलांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे। संस्काराची शिदोरी उराशी असेल तर तरुण पिढी भविष्यात गावच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये पुढे येऊन गावचा नावलौकिक उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहील। आपापसामधील हेवेदावे न ठेवता प्रत्येकाने गावच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे असे मत मांडले। तसेच दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासारखा अभ्यासू राजकारणी गेल्याने महाराष्ट्राचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले। अजित पवार हा कामाचाच माणूस होता आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठीच काम करीत राहिले हे माळरानावर विखुरलेल्या कागदपत्रावरून दिसून येते असे गौरव उद्गार काढून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। यावेळी कीर्तनात साथ संगीत अलंकार हबप उद्धव महाराज शिंदे, हबप श्रावण महाराज सुपे, मृदुंगाचार्य संकेत महाराज आरोटे तसेच भक्ती शक्ती शिक्षण संस्था कळंब बालवारकरी यांची लाभली। कीर्तन सोहळ्यासाठी योगेश महेश जयसिंग भालेराव, माजी सरपंच शरद भालेराव, उद्योजक संजय राजू नारायण भालेराव, प्राध्यापक दत्ता भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले। तसेच उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद उद्योजक युवराज यशवंत कानडे, उद्योजक संजय प्रभाकर भोर यांच्या वतीने देण्यात आला। कार्यक्रम योग्य आणि चोख नियोजन कमलदादेवी क्रीडा मंडळ, भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ येथील तरुण सभासदांनी केले। कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार आणि गावातील आजी माजी पदाधिकारी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माऊली आवाज कमी करू नका, याचा समोरचा पाडवा आणि जरा शांतता पाळा। तुमच्या जवळ सुद्धा तुमचं काम नसेल तर बसा तुम्ही खाली, सगळं कीर्तन ऐका। नाथ साहेबांच्या या पवित्र प्रांगणामध्ये सेवा करावी असा सगळ्यांचाच आग्रह होता। आदरणीय पहिल्यांदा ज्यांचा मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं फोन झाला अशा आदरणीय महाराष्ट्राचं मृदंग विश्व आदरणीय संकेतजी महाराज आरोटे, बाबा आपण ही सेवा केली पाहिजे, तुम्हाला आग्रह एकटाच आहे आणि त्यांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडं त्यांनी सुपूर्द केली। आदरणीय आपल्या गावचं परिसराचं वैभव बंधुराज श्रावण महाराज सुपे कायम संकेत महाराजांच्या संपर्कात होते। या कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्ष आदरणीय विक्रमजी असतील, सगळे त्यांचे सहकारी असतील, या सगळ्यांनीच संपर्क साधून महाराजांनी ही सेवा करावी अशा प्रेमामुळे माझ्याकडे आज ही सेवा आलेली। संगीत अलंकार आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय उद्धव महाराज शिंदे महाराजांच्या विशेष उपस्थितीतून आपण भजन सेवा कीर्तन सेवा पूर्णतेला नेणार आहोत। गुरुकुलातली सगळी विद्यार्थी बांधव आहेत, परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातली दिग्गज मान्यवर या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित आहे। खरोखर ज्यांची प्रतिमा ज्यांचा फोटो आपल्याला व्यासपीठावरती विराजमान दिसतोय ते आपल्या गावचं वैभव प्रातस्मरणीय वैकुंठवासी वसंतदादा भालेराव। या परिसरातून पंचायत समितीचं सभापतीपद, मार्केट कमिटीचं एपीएमसी मार्केटचं सभापतीपद, जिल्हा परिषदेचं सदस्यपद त्यांनी भूषवलं। या गावला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न, गावच्या विकासाच्या यज्ञामध्ये आहुती घालण्याचा प्रयत्न त्यांनी जीवनभर केला। मला ज्या वेळेला ही सगळी मंडळी माझ्या एक 10-15-20 मिनिटापासून संपर्कात आली तेव्हापासून हे सगळं माहिती पडलं, ऐकायला मिळालं, मनापासूनचा आनंद वाटला। तसा आंबेगाव तालुका हा
आदरणीय वळसे पाटलांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेला तालुका आहे. इतके वर्ष एक आमदार तालुक्याला मिळतो असं काही दिवसानंतर पुस्तकात वाचायला भेटेल. असं होणार नाही राजकारणात. दुसऱ्या टर्मला सरपंच पदाला पेपर भरला तरी गावकरी त्याच्या चुलत भावाला पेपर भरायला होता. यंदा तुमचा मान आहे, काय एकाच घरात जाऊ देतं का सरपंच पद? समाज व्यवस्था मोठी बिघडलेली आहे. त्या बिघडलेल्या समाज व्यवस्थेमध्येही प्रसन्न अगदी फळांचा राजा जसा आंबा आहे तसा महाराष्ट्रातला राजपद भूषवणारा तालुका आंबेगाव आहे. आणि आंबेगाव तालुक्याच्या सगळ्या सन्मान्य प्रतिनिधींचं आणि सगळ्याच राजकारण्यांचं विशेष प्रेम या मध्यवर्ती गावावरती, ते गाव कळत नाही. खरोखर तुमचं कौतुक केलं पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. खरोखर उपस्थितांच्या सगळ्यांच्या चरणी मी मनापासून वंदन करतो. तसा महाराष्ट्र सध्या शोक सागरामध्ये बुडालेला आहे. म्हणून मीही अभंग निवडताना विराणी भावप्रसंगातला अभंग निवडलेला आहे. ज्या वेळेला राज्यामध्ये दुखवटा असतो त्यावेळेला कोणती अभंग कीर्तनाला घ्यायची नसतात. तुकोबारांनी जी व्यवस्था आपल्याला करून दिली, कीर्तनाला विराणी, विरहिणी आणि विहरणी अशा तीनही प्रकारातले अभंग कीर्तनाला निवडले जातात. तीनही शब्द ऐकायला जवळचे कानाला, पण अर्थपूर्णतेने वेगळा आहे. विहरणी वेगळी, विरहिणी वेगळी आणि विराणी वेगळी. मी आज विराणी प्रसंगातला अभंग सेवेकरता निवडलाय. शोकसागराचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या राज्याचे यशस्वी उपमुख्यमंत्री ज्यांनी काटेवाडीतून आपल्या राजकारणाला सुरुवात केली आणि सर्वसामान्य राजकीय प्रवास जसा करावा लागतो तसा चढता आलेख आपल्या जीवनात गाठला आणि 6 वेळा या राज्याचं उपमुख्यमंत्री पद त्यांनी आपल्या पदाला मिळवून घेतलं. 5 वेळेला मला असं वाटतं पवारसाहेब मुख्यमंत्री झाले आणि 6 वेळेला आदरणीय ज्यांना वैकुंठवासी म्हणायचं अजूनही धाडस होत नाही असे दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान आहे. भविष्यात कधीही भरून न निघणार हे नुकसान आहे. ज्या नुकसानाची अपेक्षा, कल्पना कधीही उभ्या महाराष्ट्रानं केलेली नव्हती. माझी आई म्हटली बाबा, इंदिरा गांधी वारल्या होत्या त्यावेळेला देशात राज्यात अशी लाट आली होती, इतका दुखवटा आला. त्यानंतर अनेक नेते गेले, पण अजितदादांनी इतकं डोळ्याला पाणी लावणारा नेता महाराष्ट्रात अगोदरही झाला नाही आणि पुढेही होणार नाही. काय नातं होतं, काय रांगडा गडी होता पुणे जिल्ह्यातला. रांगावर खादी, पायात कोल्हापुरी, बोलण्यात पुणेरी रुबाब. 1000 पत्रकार, 1000 प्रश्न विचारणारे पुढे असले तरी 1 मिनिट असं म्हटल्यानंतर त्या 1 मिनिट या एका 2 शब्दानं अख्खं सभागृह वादळापूर्वीची शांतता अनुभवायचं. 1 मिनिट ज्या वेळेला अजितदादांनी म्हणावं त्यावेळेला ताकद नव्हती. महाराज असा माईचा लाल नव्हता पैदा झालेला कोणी की 1 मिनिट म्हटल्यानंतर सुद्धा अजितदादांना काहीतरी बोलेल, काही प्रश्न विचारेल. हा रुबाब सगळ्या राजकारण्यांना जमत नाही आणि इतका रुबाब राजकारणामध्ये मिळवण्याकरता कोणाच्या ताटाखालचं मांजर व्हावं लागत नाही. त्याच्याकरता सिंह बनावं लागतं, वाघ बनावं लागतं, मर्दासारखा आयुष्यभर प्रवास करावा लागतो. येईल त्या वाटेनं संघर्ष करायची तयारी ठेवावी लागते, येईल त्याचा सामना करण्याची तयारी ठेवावी लागते. या सगळ्या गोष्टी अजितदादांनी आयुष्यामध्ये अनुभवल्या, फार जवळून पाहिल्या. बघ 24 तासातला 16 तास काम करणारा नेता आहे बरं का आपल्या राज्याचा. की ज्या नेत्याकडे बोट दाखवायचं होतं ते बोट दाखवायला आता जागा कुठलीही शिल्लक नाही. पण आपलं सगळं अंतःकरण दुःखानं भरलेलं आहे. दुःखानं भरलेल्या अंतःकरणामध्ये आजचा शपथविधी सुद्धा पावा वाटत नव्हता. इतकं दुःखानं अंतःकरण भरले की पावच वाटत नव्हतं ती चित्र. कोणता शपथविधी होतोय, काय होतंय आणि काय नवीन काही घडणार आहे याची कुठलीही उत्सुकता कोणाच्या अंतःकरणात नाही. आपल्या सगळ्या उपस्थितांच्या वतीनं, वारकरी बांधवांच्या वतीनं दादांच्या चरणी आपण आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. पांडुरंगाला म्हणूया, देवा आणि आमचा दादा तुझ्या पायाजवळ येतोय बाबा, आता त्यांना तुझ्या चरणाजवळ जागा दे. हे दुःख आम्हालाही, परिवारालाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सहन करण्याची शक्ती दे आणि खरोखर त्यांना सद्गती प्राप्त होऊ दे ही सदिच्छा, शुभकामना या निमित्ताने व्यक्त करूया. माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. कळमच्या सगळ्या
सगळ्या तरुणांनी विशेष नियोजन केलं कार्यक्रमाचं. तरुण पुढे आले, खरोखर आनंद वाटला. या कळंब मध्ये आल्यानंतर किंवा यायच्या अगोदर, कळंब मध्यवर्ती गाव आहे, हे राजकीय नेतृत्वानं पुढारलेलं गाव आहे हे तर माहितीच पडलं. पण आमच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आता विद्यमान जे तहसीलदार म्हणून काम करतायत त्यांचं नाव आहे निकेतनजी वाडे. मला त्यांचा मेसेज आला. ते म्हटले, महाराज माझे वडील तिथं बँकेमध्ये होते आणि माझं अख्खं शिक्षणच कळंबमध्ये झालं. या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कर्जाची व्यवस्था असेल त्या काळात त्यांच्या वडिलांनी काम केलं. माझं एज्युकेशन कळंबला झालंय. तुम्ही कळंबला चालले, खरोखर त्यांना असं वाटलं तुम्ही माझ्याच गावला चालले. मला मनापासून आनंद वाटला. पती पत्नी त्यांच्या मिसेस जळगावला तहसीलदार आहे आणि निकेतनजी वाडे मुक्ताईनगरला तहसीलदार आहे. की त्यांना म्हटलं, साहेब मलाही मनापासून आनंद होईल की तुम्ही जिथं शिकलात तहसीलदार म्हणून आमच्या तालुक्याला आलात, ते गाव कोणतंय बाबा एकदा बघावं. मी त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांना शिकवणारे अनेक शिक्षक, अनेक सहकारी, त्यांचे मित्र कीर्तनामध्ये बसलेले असतील, त्यांनाही वंदन करतो, धन्यवाद देतो. आदरणीय दत्तात्रय शेठ, अनिलजी, ही सगळी मंडळी संस्थेचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तरुण आहेत बघा, तिथं बसलेले आहेत सिस्टीम जवळ. विक्रमजी आधी करून सगळी गावातली तरुण, आदरणीय आमचे श्रावण महाराज, या सगळ्यांना वंदन करून माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. अनेक माझे सहकारी आहेत नाशिक जिल्ह्यात, आपल्या पुणे जिल्ह्यातून, ज्यांनी 4 करोड रुपयाचे टोमॅटो पिकवण्याचा विक्रम केला. असे उत्तम शेतकरी ईश्वर शेठ गायकर कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. प्रमोदजी आहेत, त्यांचे सगळे उत्तम सहकारी आहेत. तुम्हाला सगळ्यांना वंदन करतो. चिंतन सेवेला सुरुवात करतो. मोठ्या प्रेमाने एकदा टाळी वाजवा. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय विराणी भावप्रसंगाचं वर्णन करत आहे. काय प्रसंग आहे हा? विहरणी वेगळी, जिला परमात्म्याची भेट झाली, जिला परमात्म्याचा सहवास मिळाला आणि देवाच्या आनंदामध्ये जी स्वच्छंदानं नाचते, गाते, तिला विहरणी म्हणतात. पण तिसरा जो प्रकार आहे तो आहे वीर राणी. त्याला वीराणी म्हणतात. वीराणी या शब्दाची फोड वीर राणी. मनुष्य कुठेही असू द्या, तो वीर असला पाहिजे. विरळा पावे, विरळा पावे, अवघड गोवे शेवटीचे, भक्ती ते कठीण सोळावरील पोळी, निवळे तो बळी शुरळा, विरळा शूर, एखादा शूर असावा. जननी जनेतो शूर, दाता, आईनं पोराला जन्म घालताना दाता व्हावा, शूर व्हावा. नाही तो मैया वाज भली, नाही तर माय बिना पोराची मेलेली बरी. काय करता पळकुट पोरग जन्माला घालू? हा लढणाऱ्यांचा इतिहास घडवणारा महाराष्ट्र आहे. इथं वीरता ज्याच्या जवळ आहे त्याचा पुरस्कार केला जातो. वीर राणी. क्षेत्र कोणतंही असू द्या, माणसाजवळ बळ असलं पाहिजे. बळ नसेल तर हा समाज तुम्हाला किंमत देत नाही. पारमार्थामध्ये बळ नसेल तर देव किंमत देत नाही, आणि व्यवहारामध्ये बळ नसेल तर समाज किंमत देत नाही. जगामध्ये 4 प्रकारची माणसं मोठी होतात. ऐका, कोणती कोणती? टाटा घ्या, अंबानी घ्या, बिर्ला घ्या, मोठी मोठी माणसं घ्या, किंवा राजकारणातली काही नावं घ्या. 4 गोष्टी माणसाजवळ असल्या पाहिजे. त्यात पहिली गोष्ट आहे माणसाजवळ शारीरिक बळ असलं पाहिजे. आपलं शरीर उत्तम असावं. शरीर तुमचं कामाचं नसेल तर तुम्ही कुठल्या क्षेत्रात प्रगती करू शकत नाही. खूप तुम्हाला प्रगतीचा अट्टहास आहे आणि त्यांना दिसत नसेल कदाचित. बसून जा खाली मंडळी. मागच्यांना जरा दिसायला त्रास होतो, बसा, आहे तिथं बसा. पुढची मंडळी बसा. आपलं कीर्तन म्हणजे वेल्डिंगचा टाका. एकदा टाका मारला की तुम्ही जाणार नाही कुठं. त्यामुळे बसून काय कष्ट करतात, उभे करतात, उभे राहून काय कष्ट करतात, म्हणून बसून आनंद घ्यायला. फार मोठ्या संख्येनं तुम्ही सगळे आलात. एवढी गर्दी करायला असं माहिती असतं तर आपण तिकीटवर ठेवलं असतं. बसा. वा, ते फिरवण्याचं काम इथूनच होतं, एवढं ध्यानात ठेवा. हे अधिष्ठानच तसं मजबूत आहे. इकडं तिकडं चालून जातं थोडं, इथं नाही चालत. महाराज राज दरबार आहे, इथं मालकत्व आहे. म्हणून भैरव बाबांकडं तुम्ही सगळे आलात ना इथं,
तुमचे येण्याचे सुद्धा कष्ट फलित आहे. प्रत्येक पाऊल कष्टाचं फलित आहे. व्यवहारामध्ये केलेले कष्ट शून्य आहे आणि पारमार्थिक साधनेत केलेले कष्ट फळ देऊन जाणार आहेत. ध्यानात ठेवा. पण इथं तुम्हाला तुका मरे श्रम केला अवघाला फळाचे तिथलं वायाला जात नाही. एका सावकाराला कधी कीर्तनाला जाऊ वाटत नव्हतं. काय तो म्हणे लोक कीर्तन ऐकतात. त्याची बायको म्हणे एकदा जा पा काय उत्सव आयोजित केला कळम मध्ये घरात काय आजगरासारखे पळून राहता जा एकदा कीर्तनाला. बायको लयच बोलून गेली. तो कीर्तनाला आला. कीर्तन सुरू झालेलं होतं. येताना सावकार एकदम पुढं चाले. लोक म्हटलं गडा कधी तर येत नाही हा कीर्तनाला आला पण येऊ द्या ऐकू द्या. सावकार पुढे आले. ते आयोजक म्हटले या या बसा. बसले सावकार. कीर्तन सुरू झालं. 15 मिनिट झाले तोवर या बाबाला झोप लागली. काही लोकांना आवड नसल्यामुळे लागतो झोप. परवा माझ्या कीर्तनात एक जण झोपला. मी त्याच्या शेजाऱ्याला म्हटलं त्यांना उठवावं जरा. त्यांना झोप लागली. ते म्हटले झोपवलं तुम्ही उठवू मी. झोपतात माणसं. सावकार झोपले. आता मोठा माणूस बोलता येत नव्हतं. कसं बस कीर्तन झालं. गायक वादक श्रोते सगळे पडी पसार झाले. निघून गेले. विनेकरी आणि सावकार दोघच जण होते तिथे. विनेकरी गेले सावकाराजवळ आणि म्हटले सावकार जा. अरे झालं कीर्तन. म्हटले झालं. महाराज कुठले होतो. लय जोरदार कीर्तन केलं. असा बोटानं आणला पाहिजे. सावकारी एक शब्द ऐकला नाही तू. काय जोरदार रे. सावकार घरी आले. बायकोला बिचारीला आनंद. कधी न कीर्तनाला जाणारा बाबा आज कीर्तनाला गेला. काहीतरी आणलं असेल काहीतरी ऐकलं असेल. आले मालक काय ऐकलं. तो म्हणे माफ कर गड्या मला गेल्या तिथं झोप लागली. त्यामुळे मला काही ते आठवत नाही. तिथे काहीच आठवत नाही. अगं म्हणे जे आठवतं ते काहीच कामाचं नाही. मी गेलो त्यावेळेला माणसं मला म्हणायची या बसा आणि कीर्तन झाल्यावर विनेकरी म्हटला जा एवढंच आठवतं म्हणे. बायको म्हणे तेवढंच म्हणा. तोच तुमचा मंत्र. तेवढ्याच मंत्राचा जप करा. म्हणजे याचा हो या बसा जा हाच मंत्र तुमचा. आता त्याची अशी झोप झालेली होती कीर्तनात. त्यानं आपला केला जप चालू. बायको निवांत झोपली. याचं चालू झालं या बसा जा या बसा जा. त्याच्या दारात चोर आले होते. चोरांनी खिडकीतून पाहिलं घर झोपलाय की नाही बघा. एकदा खिडकीतून पाहिलं तेवढा सावकार म्हटले या या. सावकार तर सांगाय गड्या खाली बसा खाली बसा खाली बसा. खाली बसा लागले तोवर सावकार म्हटले बसा. 100% सावकारानं पाहिलं म्हणे गड्या थांबण्यात मजा नाही. त्यांनी पाठा फिरवल्या पळत सुटायला लागले. तेवढा सावकार म्हटले जा. ते म्हटले आता जाण्यात मजा नाही. सावकार मॅनेज केला पाहिजे. चौघही जण आत आले. सावकार आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला पाहता. आम्ही एक शब्द बोलणार नाही. झालीच आमच्याकडून चूक. तसं तर तुमच्या घरी आम्ही यायलाच नको होतं. पण घ्या आम्हाला पदरात भागातले चोर आहे. पुन्हा तुमच्या दारात कधी येणार नाही. पण एकदा क्षमा करा माफ करा. एकदा चूक झालीच आमच्याकडून. घ्या पदरात. पाहिजे तर कालचं गाठोडं तुम्ही घ्या. हा ठेवा ठेवा. सावकार म्हटलं तुम्ही निघा. आमचं नाव तुमचं नाव नाही येत रे निघा. चोर निघून गेले. बायकोला उठवलं उठ हे ठेवून दे. ते म्हणे काय म्हणे कालच्या कीर्तनाचं पाकिट आहे ते ठेवून. एवढं मोठं अरे हो. बायको म्हणते मालक अहो सहज कीर्तनाला गेला तर सहज बिनकामाचे 3 शब्द घरी घेऊन आला. या बसा जा हे बिनकामाचे शब्द घरी आणले तर एवढं गाठोडं सापडलं. अहो खरंच पूर्ण कीर्तन जीवनात उतरवलं असतं तर जगाचा मालक भेटला असता तुम्हाला. इतके पवित्र. पण काही सरकारची धोरणं अतिशय चुकीची. तुम्ही बघा वन संरक्षक कायदा कोण्या जमान्यातला आहे. काळ 2026 चा चालू झाला. रोज बिबटे वाघ 2 माणसं या राज्यातले खातोय मारतोय. तरी माणसं म्हणतात बिबटे पाहिजे. यातले ज्ञान 2-3
संध्याकाळी माणसं 70च्या पॅक मध्ये बिबटे होता, 70 मध्ये बिबटे, ते या बिबट्यांच्या पुढचे काही धोरणावर अजिबात राज्य समाधानी नाही. असू दे, आता आपण छोटी माणसं आहे, आपण फक्त चर्चा करू शकतो. मी तुमच्या जुन्नर तालुक्यातली ती घटना पाहिली, जुन्नर मधली एक आंबेगाव मधली, ते छोटस पोरगाव तो बिबट्या घेऊन गेला, अभ्यास करणारे लेकरू, त्या पोराचं काय आयुष्य संपलं. कुत्र्या मांजऱ्यापेक्षा बिबटे जास्त झाले. मला काय सांगावं, जाऊ द्या. सहज जरी आला तरी काही मिळवणार ठिकाण म्हणजे तुम्ही जिथं बसलाय तिथे, म्हणून काहीतरी आलाय ना कष्टानं तर 2 शब्द घरी चांगले घेऊन जा, तुमच्या मुलाबाळांना नातवंडांना द्यायला. शुकश्रोता व्हा, ऐकलेलं दुसऱ्याला सांगायचं, याला शुकश्रोता म्हणतात. तुमच्या मुलाबाळांशी संवाद साधणं ही काळाची गरज आहे. त्यांना हे सांगा, बाळा व्यवहारात मोठं व्हायचं असेल तर पहिलं बळ आहे आपलं शरीर उत्तम असलं पाहिजे. तुम्ही खूप करोडपती आहे घरचे आणि शरीर कामाचं नाही, काही उपयोग नाही. शरीर गेलं, संपलात तुम्ही जगातून. शरीराची काळजी फार घेतली पाहिजे. हो, त्या शरीराकरता उत्तम खानपान माणसाचं असलं पाहिजे. 2 पैसे घरात कमी राहू द्या, पण दूध दुभतं घरात चांगलं ठेवा. चांगलं गाईचं शुद्ध तूप खा, दूध दुभतं खा, पोरांना द्या. मांसाहाराकडचा कल आवरा, हात आवरा. अंमली पदार्थापासून आपण सावध राहा, जेणेकरून आपलं शरीर उत्तम टिकेल. काय शरीर आहेत लोकांची. तो विराट कोहली म्हणतो मी नॉनव्हेज खात नाही, मी अंमली पदार्थाचं सेवन करत नाही. काय कमी हो त्याला, काय पैसा असेल त्याच्याकडे, करोडो रुपये बँक बॅलन्स असेल, हजारो करोड रुपयाची मालमत्ता आहे. विशेष म्हणजे व्हिजन आहे. लोक ग्रामीण भागातून शहरात राहायला जातात, कळंब मधून माणसं पुण्याला राहायला जातात. त्यानं तसं नाही केलं. त्यानं रायगड जिल्ह्यात 37 करोड रुपयाला एका ग्रामीण भागात जमीन घेतली, 5 एकर, 37 करोडला. आणि 37 करोड रुपयाची घेतलेली जमीन मी ज्या अर्थी करोडो रुपये एखाद्या शेतकऱ्याला जमिनी करता देतोय, त्या अर्थी इथल्या देशातल्या काही लोकांची इच्छा होईल की विराट कोहलीच्या शेजारी आपला सुद्धा बंगला असला पाहिजे, त्या गोरगरीब शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे. या भावनेनं मी ही जमिनीची गुंतवणूक केली. ही विचार आहे त्याची, साधी गोष्ट आहे. अनुष्का शर्मा नावाची बायको आहे त्याची, प्रसिद्ध अभिनेत्री. काय नाव आहे त्याच्या बायकोचं? काय? अनुष्का. माझ्या बायकोचं नाव माहिती का? आता आपली बायको अनुष्का बी नाही, शर्मा बी नाही, त्याला काय माहिती. विराट कोहलीची बायको अनुष्का शर्मा, प्रसिद्ध अभिनेत्री. करोडो रुपये दोघांचे खात्यात जमा होतात. पण त्यांना माहितीये हे बल टिकवण्याकरता कोणाजवळ तरी मांडी घातली पाहिजे. अरे या महाराष्ट्राचा राजा तुकोबारांच्या कीर्तनात मांडी घालत होता. महाराजांना 100-200 वर्षाचं विजन होतं. तो काय सामान्य राजा होता काय? तुमच्या माझ्या अंतःकरणात घर करून राहणारे, अंतःकरणाला आजही त्यांच्या नावानं स्फूर्ती देणारे, बळ देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शोभाराजे कीर्तनाला मांडी घालून बसले. का? त्यांना माहिती होतं कुठं तरी चांगला विचार जीवनात स्वीकारल्याशिवाय प्रगतीचं पाऊल पुढे टाकता येत नाही. शारीरिक बल माणसाजवळ असलं पाहिजे, शरीर माणसाचं उत्तम असतं. पहिलं बळ आहे शरीराचं, दुसरं बळ आहे बुद्धीचं. माणसाकडं पोट भरणे इतकी बुद्धी असली पाहिजे. कोणी आपली निंदा नालस्की करतं हे कळणे इतकी बुद्धी असली पाहिजे. एखादा आपल्यावर टीका टिप्पणी करतोय त्याला उत्तर देणे इतकी बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे. देवानं दिली आहे, फक्त त्याचा वापर करता आला पाहिजे. काही लोकांना जगात आपली निंदा होते की स्तुती होते तेही कळत नाही. एसटी मध्ये मुलगी बसलेली, कंडक्टर त्या पोरीकडे गेली, बाई काय ग नाव? अमुक अमुक. कोणत्या ग गावची? म्हटलं मनसरची. बर, घरी चालली का? हो घरी चालली. अपडाऊन करते वाटतं, रोज कॉलेजला जाणं आहे ना? हो काका जाणं आहे ना करते. बर, खूप पुढे जाशील बाई जीवनात, माझा आशीर्वाद आहे तुला. ती म्हणे पण तुमच्या आशीर्वादाची काही मला गरज असे वाटत नाही. तुम्ही एकदम कसं म्हणताय मला की मी खूप पुढे जाईल? नाही नाही, तुझ्या हातातला हा मोबाईल तुला खरंच जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. ते म्हणे काका पण माझ्या लक्षात आलं नाही. ते म्हणत बाई तुझ्या गाव जाऊन अर्धा तास झाला, मनसर जाऊन अर्धा तास झाला,
मला समाधान आहे. तू जर एसटीत इतक्या पुढे येतं मोबाईलच्या नादात, तर जीवनात किती जाशील बापा बापा. क्षणाशिवाय ही प्रगती होतच नाही माणसाची. जग म्हणतो ऑनलाईन झालं. अरे ऑनलाईन झालं तितकं महागात पडले. किती उदाहरणं सांगू तुम्हाला मी. अगोदर काही गोष्टी माणूस बाजारातून आणायचा, तेच बरोबर. आता काही सुधारायला तयार नाही. मला नेहमी डुप्लिकेटचा कारभार आला. 2017ला मला चांगलं आठवतं, जितकं मोबाईलचं रिचार्ज आपण मारलं, 100 रुपयाचं रिचार्ज मारलं तर काही पैसे कट करून तुम्हाला वापरायला यायचे. तुम्ही सगळे सुज्ञ माणसं आहे. आणि याला आलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब कंपनी तुम्हाला द्यायची. तुम्ही एवढ्या कॉल तुमचा इतक्या सेकंद चालला, इतकं बिल झालं, यायचं की नाही मेसेज. आता काय ब्रेन हॅमरिंग केला जातो. अंबानींनी रिलायन्स आणलं, ते जिओ आणलं, फुकट जिओ वाटलं सगळं फुकट. लोकांना असं वाटायचं फुकट, ते फुकट भेटलं. आता रिचार्ज संपला की तुमचा मोबाईल निकामी झाला. तुम्हाला काय महिन्याचा तपशील मिळतो का? किती सेकंद बोललात, किती कॉलवर बोलला. 350चा पॅक मारला तर तो जो नेट संपलं की पुन्हा तुम्हाला नेट करता दरिद्र्यासारखा पदर पसरावा लागतो. नाही तर दुसऱ्याकडून घ्यावं लागतं काहीतरी की करावं चालू. कारण आता त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. 10-15 वर्ष अगोदर माणसं लाईट बंद केल्यावर झोपायची. आता नेट बंद केल्याशिवाय झोप लागत नाही. कारण जगच ऑनलाईन झालं. एकानं मला फोन केला, हॅलो का म्हटलं बोला. किती वेळ आहे महाराज? म्हटलं तासभर लागेल. काय आवडतं तुम्हाला स्वीट मध्ये खायला? म्हटलं लाडू आवडता मला. कोणते आवडतं? म्हटलं बुंदीचे आवडतात. बार लगेच बनवायला होतो. बायकोला म्हटलं लाडू बनव. बुंदीचा लाडू आवडता महाराजांना. ती म्हणे किती वेळ आहे यायला? 1 तास वेळ आहे. ती म्हणे 1 तासात लाडू होता? त्याला वेळ लागतो. तुम्ही आता लाडू ऑनलाईन मागवा. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटता? अरे म्हणे आजकाल लेकर ऑनलाईन भेटता. लाडू तर काय घेऊन बसले तुम्ही. बर त्याने त्याच्या मित्राकडून हल्दीरामचा नंबर घेतला, स्वीट मार्ट. हॅलो. तिकडून एक बाई बोलत होती. शक्यतो जेवढे ऑनलाईनचे नंबर आहे महाराज, तिकडून बाईचाच आवाज येतो. तुम्ही पहा. म्हणून काय माणसं आशा नुसतं फोनच लावत राहतात. काम नाही धंदा नाही. अरे काही काम तर पाहिजे रिकाम्या तुला. हॅलो. ती बाई म्हटली मराठी करता 1 दाबा, हिंदी के लिए 2 दाबाई, प्रेस द 3 फॉर इंग्लिश. घरी पुणे जिल्ह्यातला होता तो म्हणे मराठी 1 दाबा. ती पुन्हा म्हटली स्वीट खरेदी करायचं असेल तर 1चं बटन दाबा, नमकीन मध्ये 2 दाबा, खट्ट्या मिठ्ठ्या करता 3 दाबा. काय ताप झाला म्हणे. पुन्हा त्याने 1चं बटन दाबा. ती म्हटली स्वीट मध्ये लाडू खरेदी करायचे असतील 1 दाबा, पेढ्या करता 2 दाबा, मिठाई करता 3 दाबा. काय ताप झाला हा म्हणे. नाश्ता फोन लावला म्हणे. यानं 1चं बटन दाबलं. ती म्हटली बुंदीचे लाडू घेण्याकरता 1चं बटन दाबा, रव्याचे लाडू घेण्याकरता 2 दाबा, खव्याचे लाडू घेण्याकरता 3 दाबा. आता याला बुंदीचेच पाहिजे होते. त्यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. त्याला वाटलं झालं आता. ती म्हटली 1 किलो करता बोलण्याकरता 3 दाबा. तिनं फोन कट केला तर अजून लावला नाही. अरे जग ऑनलाईन झालं. सुखी कुठं झालं.